हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये न भूतो न भविष्यती असा जबरदस्त ट्विस्ट आलाय, जो ऐकल्यावर जो पाहिल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहीत होतं की सरकार दाभडे मावशींचे 10 लाख रुपये कुणी भरले याचा शोध घेण्यासाठी चक्क कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी जाणार होती. परंतु कबीर किर्लोस्करच्या घरी गेल्यावर तिच्याबरोबर जे काही घडले ना, हा विचार सरकारने सुद्धा स्वप्नात केला नसेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, चक्क कान्हा कबीरच्या आजीने राजलक्ष्मीने सरकारचा गळा दाबलाय आणि तिला मारण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला आता राजलक्ष्मी स्वतः घेणारे आणि स्वतःच्या हाताने या सरकारचा गळा दाबणारे, तिला मारणारे. मग हे सगळं घडलं तरी कसं? आणि मग त्यानंतर कान्हाने कबीरने काय केलं? सरकारला वाचवलं का? सरकारसमोर कबीरचं कान्हाचं सत्य आलं का? तिला सगळं समजलं का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार तिच्या बंगल्यात आरामात बसलेली असते आणि तिच्यासमोर उभा असतो तिचा शार्प शूटर, ज्याला सरकारने जबाबदारी दिलेली असते की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे ते शोधून काढायचं, त्यांचं घर शोधून काढायचं. आणि हा शार्प शूटर सरकारसमोर चांगल्याच बढाया मारतो. सरकार, तुम्ही मला एखादं काम दिलं आणि मी ते केलं नाही असं होऊच शकत नाही. मी माझं काम चोख बजावलंय. सरकार विचारते, कळलं का त्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे? तर हा शार्प शूटर सांगतो, हो सरकार, सगळं कळलंय. मी त्यांचं घर शोधून काढलंय. या कंपनीचा मालक कोण आहे ते शोधून काढलंय. मागील 24 तास मी त्यांच्या घरावर बारीक नजर ठेवून होतो. आणि घर कसलं? तो तर महाल होता, महाल, राजाचा महाल, पॅलेस, तुमच्या बंगल्यापेक्षा खूप मोठा. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. हा शार्प शूटर सांगतो, त्या महालावर माझं बारीक लक्ष होतं. दिवसभर महागड्या लक्झरी गाड्या त्या बंगल्यातून आत बाहेर करत होत्या. मोठे मोठे VIP येत जात होते. सिक्युरिटी तर खूप टाईट होती. नोकरांची रेलचेल होती. एखादा अरबपती, मल्टी मिलेनियर्स म्हणा ना, आपल्या गरिबांच्या भाषेमध्ये अरबपती होते ते अरबपती. हे ऐकून सरकारला आश्चर्य वाटतं. सरकार म्हणते, याचा अर्थ या मुंबई शहरामध्ये माझ्या बरोबरीचं कोणीतरी आहे. म्हणजे सरकार या मुंबई शहरातलीच नाही तर या देशातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे आणि तिच्यापेक्षा श्रीमंत कुणीच नाहीये. पण या सरकारपेक्षा सुद्धा श्रीमंत कान्हा म्हणजेच आपला कबीर किर्लोस्कर आहे. सरकार या शार्प शूटरला विचारते, त्यांच्या घरचा पत्ता तरी सांग. तर हा शार्प शूटर सांगतो, प्लॉट नंबर 3, आनंद स्मृती, MG रोड. हे ऐकताच सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार विचारते, काय पत्ता सांगितलास? हा शार्प शूटर पुन्हा एकदा सांगतो, आनंद स्मृती, प्लॉट नंबर 3, MG रोड. सरकारला जबर धक्काच बसतो आणि तिला आठवतं की आपण नक्कीच येथे कधीतरी गेलोय आणि ती या शार्प शूटरला तेथून जायला सांगते. सरकार विचार करते, हा पत्ता कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय. मी आधी सुद्धा या ठिकाणी गेले आहे. आणि सरकार हे सगळं आठवू लागते की आनंद स्मृती, मी येथे गेली का? म्हणजे विचार करा, सरकार ही किती मोठी खुनी आहे. तिने या ठिकाणी चक्क देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता, पण ते सुद्धा तिला आठवत नाहीये. याचा अर्थ सरकारने आजपर्यंत 1-2 नाही तर अनेक लोकांचे जीव घेतले आहेत. त्यामुळे आपण कधी काय केलंय हे सुद्धा तिला नीट आठवत नाहीये. आणि हे सगळं आठवत असतानाच सरकारच्या पायाला टेबलची जोरात ठेस लागते. सरकारला खूप त्रास होतो आणि ती जोरात विव्हळते. सरकार विचार करते, नाही, आता ही वेळ स्वतःचा त्रास सहन करत बसण्याची नाहीये, तर त्या लोकांना त्रास द्यायची आहे ज्यांनी माझा प्लॅन फ्लॉप केला, त्या दाभडेचा जीव वाचवला. आता मी अशी ठेच खाऊन गप्प नाही राहू शकत. आता मला त्या सखीचा, त्या कान्हाचा आणि दाभडे मावशीचे पैसे ज्याने भरले ना, त्या सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे आणि या सगळ्यांना चांगलीच अद्दल घडवायची आहे. तयार राहा, तुमच्या घरावर वादळ येणारे. असा विचार करून सरकार ही कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी जायला निघते. तर इकडे सखी सदन चाळीमध्ये चाळीतल्या सगळ्या बायका सखीच्या हातातल्या ज्या बांगड्या बांधलेल्या असतात त्यावरून तिची चेष्टा करत असतात. त्यामुळे सखी चिडून बांगड्यांचा धागा सोडून घेते. तर या बायका हसू लागतात आणि सखीला म्हणतात, सखी, धागा जपून ठेव बरं का, आज रात्री पुन्हा एकदा तो कामाला येईल, बांगड्या बांधाव्या लागतील ना. सखीला आणखीनच राग येतो. बायका खुदू खुदू हसू लागतात. सखी चिडून म्हणते, तुमचा फाजीलपणा करून झाला असेल ना
तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आज आपल्या चाळीत एक मेडिकल ऑफिसर येणार आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा मेडिकल विमा काढून घेणार आहे. पण बायकांना मेडिकल विमा म्हणजे काय माहीतच नसतं आणि त्या विचारतात, तू काय करून घेणार आहेस आमचं? सखी सांगते, तुमचा मेडिकल विमा मी काढून घेणार आहे. पण बायकांना काही कळतच नाही आणि बायका म्हणतात, पण त्याचा आम्हाला काय फायदा होईल? सखी सांगते, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मी सांगण्यापेक्षा ते मेडिकल ऑफिसर येतील ना, ते सगळे तुम्हाला समजावून सांगतील, म्हणजे तुम्हाला कळेल. तेव्हा दाभडे मावशी सखीचं खूप कौतुक करते आणि चाळीतल्या बायकांना सांगते, पाहिलंस का आपली सखी किती चांगली आहे, आपला किती विचार करते आणि उगच तुम्ही तिची चेष्टा करत होता, बांगड्यांवरून तिला चिडवत होता. सगळ्या बायका हसतात आणि तेथून निघून जातात. सखीसुद्धा खुश होते. तर इकडे कान्हा हा कबीर किर्लोस्करच्या म्हणजे स्वतःच्याच घरी आजीबरोबर बसलेला असतो. तेवढ्यात त्यांची मोलकरीण त्यांना चहा आणून देते. तर कान्हा म्हणतो, आजी आज मी स्वतः तुझ्यासाठी चहा बनवणार आहे. हे ऐकून आजीला आश्चर्य वाटतं. कान्हा विचारतो, आश्चर्य वाटायचं काय? मी तुझ्यासाठी चहा नाही बनवू शकत का? सांग मला आता तुला काय काय हवंय? आणि कान्हा आजीसाठी चहा बनवत असतो. दूध टाकतो, गरम पाणी आणि आजीला विचारतो, साखर किती टाकायची आहे? तर आजी म्हणते, विसरलास का? मी साखर खात नाही. तर कान्हा म्हणतो, मी काहीच विसरत नाही, पण तू विसरली आहेस. तू काल सखीच्या हातून तो लाडू खाल्ला होता, गोड खाल्लं होतंस आणि सखीला आशीर्वाद सुद्धा दिला होता. तर आजी सांगते, नाही मी ते मनाने केलं नव्हतं, तो माझा नाईलाज झाला होता आणि मी आता सुद्धा साखर खाणार नाहीये. आणि मी सखीला जो आशीर्वाद दिला होता ना, तो सुद्धा माझ्या मनातून आला नव्हता, तो सुद्धा एक नाईलाजच होता. हे ऐकून कान्हाला वाईट वाटतं आणि कान्हा साखर न देण्याचा निर्णय घेतो. कान्हा आजीला सांगतो, आजी तू सरकारच्या कंपनीचे 10% शेअर्स विकत घेतले आहेत आणि आता मला सरकारला बर्बाद करण्यासाठी एक खूप चांगला प्लॅन सुचलाय. मी तुला तो प्लॅन सांगतो. आणि कान्हा आजीला आपला प्लॅन सांगू लागतो की तो सरकारला कसं बर्बाद करणार आहे. परंतु हा प्लॅन काही आपल्याला ऐकू येत नाही. कान्हा आणि आजीचा हा प्लॅन सिक्रेट असतो. पण या दोघांना माहीत नसतं की ते सरकारला बर्बाद करण्याचा प्लॅन बनवत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यांच्या दाराशी पोहोचली आहे. त्यांच्या दाराशी एक मोठं वादळ आलंय आणि सरकार ही कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या दारासमोर पोहोचते आणि गाडीतून खाली उतरते. पण गाडीतून खाली उतरताच एक मोठं वादळ सुरू होतं. जोरात हवा चालू लागते आणि सरकार आपल्या चेहऱ्यासमोर हात आणते. एवढं मोठं वादळ कसं सुरू झालं हाच प्रश्न सरकारला पडतो. तर इकडे कान्हा आणि आजीला माहीतच नसतं की बाहेर सरकार आली आहे आणि त्यांच्या प्लॅनचं डिस्कशन सुरूच असतं की सरकारला कसं बर्बाद करायचं आहे. पण तेवढ्यात त्यांच्या घराची खिडकी जोरात आदळते. कान्हा आणि आजीला समजतं की हवेमुळे खिडकी आदळली आहे आणि दोघेही या खिडकीकडे पाहतात. कान्हा घरातील नोकरांना हाक मारतो, ती खिडकी लावून घ्या. आणि इकडे सरकार विचार करते, अचानक एवढी हवा कशी सुरू झाली, एवढं वादळ कसं आलं? आणि इकडे घरातील मोलकरीण या खिडकी लावत असतात. आजी एका मोलकरीणीला सांगते, तू अपर्णाकडे जा, ती घाबरली असेल. मोलकरीण तिकडून निघून जाते. तर एक मोलकरीण ही खिडकी बंद करून घेते. आजी आणि कान्हाला प्रश्न पडतो की नेमकं काय झालंय आणि अचानक घरात इतकं मोठं वादळ कसं आलं, खिडक्यातून कशी हवा आतमध्ये शिरली. तर सरकार या संपूर्ण घराकडे पाहत असते. तेव्हा तिला काही काही आठवतं की मी येथे आले होते का. तेवढ्यात सरकारला आठवतो, हो येथे मी देवदत्तला भेटायला आले होते. देवदत्त किर्लोस्कर हे त्याचंच घर आहे. पण हे कसं शक्य आहे? देवदत्त किर्लोस्करला तुम्ही स्वतःच्या हाताने मारलं होतं आणि मी त्याच्याबरोबर जे काही केलं त्यानंतर ती लोक हे घर सोडून निघून गेली होती, विदेशात गेली होती आणि त्या घटनेनंतर त्यांचं विदेशातून परत येणं हे शक्य नाहीये. नक्कीच येथे दुसरं कुणीतरी राहत असेल असा विचार करून सरकार घराची बेल वाजवते. कान्हा आणि आजी ही बेल ऐकतात. कान्हा आजीला म्हणतो, थांब मी दरवाजा उघडतो. आणि कान्हा हा दरवाजा उघडायला जातो आणि सरकार या दरवाजा बाहेर उभी असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. या सीनमध्ये बॅकग्राऊंड जे म्युझिक वाजत असतं, एकीकडे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्कर हळूहळू दरवाजाकडे येत असतो, तर इकडे सरकार ही दरवाजा उघडण्याची वाट पाहत असते. आणि जर कबीरने दरवाजा उघडला तर मोठा धमाका होणार, कारण सरकारला कळणार कालपर्यंत आजपर्यंत जो मुलगा आपला नौकर बनून आपला ड्रायव्हर बनून आपल्याकडे तटपुंजा पगाराची नोकरी करतोय तो खरोखर कोण आहे. कबीर किर्लोस्कर बिझनेसमॅन ऑफ द इयर, आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत, ज्या देवदत्तचा आपण खून केला त्याचा मुलगा जो बदला घेण्यासाठी आपल्या आयुष्यात आलाय.
आणि कान्हा दरवाजा उघडायला जात असतो. सरकार त्याची वाट पाहत असते. कान्हा दरवाजा उघडणार तेवढ्यात आजी धावत पळत मागून येते आणि कान्हाला धक्का देऊन दरवाजाच्या बाजूला लोटते. कान्हाला समजतच नाही की आजीने असं का केलं. आणि मग आजी दरवाजा उघडते. आजी आणि तेजस्विनी म्हणजेच सरकार एकमेकींच्या समोर उभ्या असतात. कान्हाला समजतच नाही की आजीने असं का केलं, मला का लोटलं. तर सरकार आणि तेजस्विनी आजी एकमेकींकडे पाहतच राहतात. तेव्हा आजीला आठवतं की जेव्हा कान्हा हा दरवाजा उघडायला चालला होता तेव्हा घराबाहेर जो CCTV कॅमेरा लावलाय त्याचं कनेक्शन आजीच्या मोबाईलवर आहे आणि आजीने हे पाहिलं होतं की दाराबाहेर सरकार उभी आहे. त्यामुळे आजी खूप घाबरते आणि जर आपण कबीरला आवाज दिला तर सरकार ते ऐकेल. त्यामुळे आजी धावत पळत आली आणि तिने कान्हाला बाजूला लोटलं आणि मग स्वतः दरवाजा उघडला. त्यामुळे कान्हा हा दरवाजाच्या मागे असतो. सरकारला कान्हा काही दिसत नाही आणि सरकारला ही राजलक्ष्मी किर्लोस्कर माहितीच नसते. कारण जेव्हा तिने देवदत्तचा खून केला होता तेव्हा आजी म्हणजेच राजलक्ष्मी ही गावाकडे राहायची. तोपर्यंत ती शहरात आली नव्हती. त्यामुळे सरकारला माहिती नाहीये की ज्या देवदत्तचा आपण खून केला ही त्याची आई आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर. सरकार आणि आजी एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा आजी ही सरकारला मी ओळखतच नाही असं आव्हानते आणि विचारते, तुम्ही कोण आहात. सरकार सांगते, मी सरकार आहे. आजी विचारते, कोण सरकार. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. कारण सरकार ही म्हणजे जगात सगळ्यांना माहिती आहे असा तिचा भ्रम आहे आणि या म्हातारीला मी माहिती नाहीये. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. परंतु कान्हाला मात्र जबर धक्काच बसतो. कारण कान्हाने सरकारला पाहिलेलं नसतं. पण सरकारचा आवाज ऐकून मी सरकार आहे हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार येथे कशी पोहोचली, कोणाला भेटायला आलीये, का आलीये हाच प्रश्न कान्हाला पडतो. तर इकडे चाळीत मेडिकल ऑफिसर आलेले असतात आणि सखीने चाळीतील सगळ्या लोकांना गोळा केलेलं असतं. चाळीतले सगळे लोक खूप खुश असतात. मेडिकल ऑफिसरने त्यांना सांगितलेलं असतं की आज आम्ही तुम्ही सगळ्यांचा मेडिकल विमा उतरवणार आहोत. तर चाळीतला एक माणूस म्हणतो, पण आम्हाला त्याचा फायदा होईल ना. मेडिकल ऑफिसर सांगतात, हो तुम्हाला याचा खूप फायदा होईल. चहावाला विचारतो, मग माझा अंगठा चालेल का. मेडिकल ऑफिसर सांगतात, हो चालेल तुमचा अंगठा. तसंही आपण तुमच्या KYC साठी तुमचा अंगठाच घेणार आहोत. चाळीतले सगळे लोक खूप खुश असतात. दादूस विचारतो, पण दादा आम्ही तुम्हाला पैसे देणार, ते मोठे हॉस्पिटल आम्हाला ऍडमिट करून घेतील का. नाहीतर ते वेळेवर म्हणतील, नाही तुम्हाला आम्ही ते ऍडमिट करून घेऊ शकत नाही, तुमचे उपचार करू शकत नाही. आणि चाळीतले ते 2 मुलं ज्यांना सरकारने पाठवलेलं असतं नवीन भाडोत्री, ते एकमेकांमध्ये बोलतात, हीच ती योग्य वेळ, आता आपण प्रश्न विचारायला हवा. आणि ही मुलं हात वर करतात. मेडिकल ऑफिसर विचारतो, हा बोला ना तुम्हाला काय विचारायचंय. तर ही 2 मुलं उभी राहतात आणि प्रश्न विचारतात, आम्ही तुमच्याकडे पैसे भरणार, परंतु काय गॅरंटी आहे की ते मोठं हॉस्पिटल आम्हाला ऍडमिट करून घेईल आणि आमच्या पैशांचा उपयोग होईल. तुम्ही आमचे पैसे घेऊन पळून तर नाही जाणार ना. हे ऐकून सखी, मेडिकल ऑफिसर आणि चाळीतल्या सगळ्या लोकांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा सानप काका खूप चिडतात आणि विचारतात, हा काय प्रश्न विचारतोय मूर्खासारखा, काही पण. सखी ती काय आपले पैसे घेऊन पळून जाणार आहे का. सखी सुद्धा म्हणते, हो दादा असं काही होणार नाही, तुम्ही पैसे देताय ना त्याचा तुम्हाला उपयोग होईल, हॉस्पिटल तुम्हाला ऍडमिट करून घेण्यास नकार नाही देणार. तर दादू सुद्धा विचारतो, पण हॉस्पिटल गरीब लोकांना नाही घेत, ते त्यांना हकलून देतात. दाभडे मावशीची वेळ सुद्धा तसंच झालं होतं. तर सानप काका चिडून म्हणतात, ते तरी नवीन आहे, तू तर जुना नेतला, तुला माहितीये सखी आपल्यासाठी काय करते. चांगल्या कामात असे फालतूचे प्रश्न नसते विचारायचे. आणि तो त्याला गप्प बसवतो. दाभडे मावशी सुद्धा सगळ्यांना समजावून सांगते, ती सखी कामत आहे, सखी कामत, तिला पैशांची गरज नाहीये आणि थोड्या पैशांसाठी ती काय आपल्याला फसवणार आहे का. उगाचच फालतूच्या शंका नका काढू. आणि साईटल्या सगळ्या बायकांना हे पटतं. परंतु ही 2 मुलं मात्र इथे धिंगाणा घालायलाच आलेली असतात. ही 2 मुलं म्हणतात, ओ दाभडे मावशी तुम्ही आम्हाला नका सांगू, हे काय सतयुग नाहीये, कलियुग आहे, कलियुग. आणि या कलियुगामध्ये कुणीही स्वतःचा फायदा असल्याशिवाय काहीच करत नाही. आणि आमचा त्या सखीवर विश्वासच नाहीये. ती एवढ्या सगळ्या चाळीतल्या लोकांचा मेडिकल विमा का काढतीये, तिला काय गरज आहे आपली मदत करण्याची. आणि त्यातील एक मुलगा पुढे येतो, एक मेडिकल विम्याचा फॉर्म घेतो आणि चक्क फाडून फेकून देतो. त्यामुळे चाळीतल्या सगळ्या लोकांना मोठा धक्काच बसतो. सखी खूप दुःखी होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं की मी या लोकांसाठी एवढं चांगलं काम करतेय
आणि यांचा माझ्यावर विश्वास नाहीये. ही मुलं रागारागाने तेथून निघून जातात. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचा खूप राग येतो. चाळीतली माणसं सखीला म्हणतात, सखी तू नको काळजी करू, अशा चांगल्या कामामध्ये अडचणी आणणारी लोक खूप असतात. अशा लोकांचा विचार करायला गेलं ना तर आपण चांगलं काम करूच शकणार नाही. तू तुझं काम करत राहा. दाभडे मावशी म्हणते, हो सखी, नको त्यांचा विचार करू. तसंही ते चाळीत नवीन आले आहेत, ते तुला नाही ओळखत. तू चांगली आहे हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे आणि तू आमचं भलंच करशील. त्यामुळे सखीला बरं वाटतं. तर इकडे तेजस्विनी म्हणजे सरकार ही अजूनही दारात उभी असते. आजी तिला विचारते, कोण सरकार? तर सरकार सांगते, मी तेजस्विनी कामत आहे. आजी तिला तोच प्रश्न विचारते, कोण तेजस्विनी कामत? सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, या म्हातारीला काहीच कळत नाहीये. आणि ती लगेचच आठवते, अरे यार, हिला तर मी भेटलीये. आणि ती म्हणते, आपल्या दोघांची भेट याआधी झालीये. आपण मंदिरात भेटलो होतो, आपली धडक झाली होती. आजीला हे सगळं आठवतं, पण आजी म्हणते, हो झाली असेल, मग त्याचं काय? सरकार खूप चिडते आणि विचारते, याआधी मी तुमच्या घरात पहिले कधी आलीये का? तर आजीला मात्र सगळं आठवतं. हो, तू माझ्या घरात आलीये. आजी खूप चिडते आणि चक्क सरकारचा गळा पकडते. फ्रेंड्स, हा सीन खूप जबरदस्त आहे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मोठा धक्काच बसेल. जी आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आजपर्यंत शांत होती, पण तिचा आता शांतपणा संपलाय. ती आता कोणताही धीर धरणार नाहीये. आणि जेव्हा सरकार तिला विचारते, याआधी मी तुमच्या घरी आलीये का? आजीला खूप राग येतो आणि आजी चक्क सरकारचा गळा पकडते आणि तिला लोटत लोटत तिच्या गाडीवरच पाडते. आणि हे सगळं पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो. आजीला कसं थांबवावं हेच त्याला कळत नाही. आजी सरकारचा गळा जोरात दाबू लागते. सरकार तडफडत असते. आजी चिडून म्हणते, कैदाशीने माझ्या मुलाचा जीव घेतला. माझ्या नातवासमोर, सुनेसमोर माझ्या मुलाला भुसकून मारून टाकलं आणि आता विचारतेस मी येथे आली का? किती निर्लज्ज आहेस तू. कैदासीन कुठली? माझ्या मुलाचा जीव घेऊन आम्हालाच विचारतीये मी येथे आली होते का? आज मी तुला नाही सोडणार. जोपर्यंत मी माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेत नाही ना, मी तोपर्यंत तुला जीव घेणार आणि माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार. असं म्हणून आजी या तेजस्विनीचा म्हणजे सरकारचा गळा दाबत असते. सरकार खूप तडफडते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिला स्वतःला आजीच्या तावडीतून सोडवताच येत नाही. परंतु हे सगळं स्वप्न असतं, आजीचा भास असतो. आणि आजी आणि सरकार एकमेकींसमोर तशाच उभा असतात. आजीने असं काहीही केलेलं नसतं. सरकार ही आजीला विचारते, मी घरामध्ये येऊ शकते का? तर आजी म्हणते, नाही येऊ शकत. सरकार विचारते, पण का? आजी सांगते, कालच घरात पेस्ट कंट्रोल केलंय. तुम्ही घरात आला तर वाळवी लागेल. तुम्हाला खूप त्रास होईल त्या वासाचा. त्यापेक्षा आपण बाहेर बसून बोलूया. सरकार विचारते, पण मी आधी कधी इथे आले का? मला का असं का वाटतंय मी आधी येथे येऊन गेलीये? आजीला खूप राग आलेला असतो. आजीने जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न सत्यात उतरावं आणि खरंच या सरकारचा जीव घ्यावा अशी तिची इच्छा झालेली असते. पण ही योग्य वेळ नाहीये किंवा योग्य पद्धत नाहीये हे आजीला सुद्धा माहीत असतं. नाहीतर या सरकारमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? कान्हा दरवाजा मागून हे सगळं ऐकत असतो आणि सरकार घरात यायला नको असं त्यालाही वाटतं. आजी त्याला म्हणते, चला ना, आपण दोघी बाहेर जाऊन बोलूया. आणि आजी ही बाहेर जाते. तेव्हा सरकार आतमध्ये डोकावून पाहते, पण तिला कुणी दिसतही नाही आणि ती सुद्धा आतमध्ये डोकावून आजीच्या मागे मागे निघून जाते. कान्हा हा दरवाजाच्या बाहेर येतो आणि सरकारकडे पाहतो. सरकार इथे का आली होती हाच विचार कान्हा करू लागतो आणि तो थोडक्यात बचावतो. नाहीतर आज त्याचं काही खरं नव्हतं. सरकारने त्याला आजीबरोबर रंगेहात पकडलंच असतं आणि त्याचं सत्य सरकारला कळालंच असतं. म्हणून तो सुटकेचा निश्वास सोडतो. तर इकडे चाळीत मेडिकल ऑफिसर चाळीतील सगळ्या लोकांना या मेडिकल विम्याची खासियत काय आहे आणि याचा त्यांना काय फायदा होणार आहे या सगळ्याबद्दल सांगत असतो. सखी सुद्धा चाळीतील लोकांना समजावून सांगते, तुम्हाला या मेडिकल विम्याचा खूप फायदा होईल. जर तुम्ही आजारी पडलात किंवा तुमचा एखादा अपघात झाला, जसं आपल्या दाभाडे मावशीबरोबर झालं होतं, तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये विनामूल्य उपचार मिळतील. तुम्हाला पैशांसाठी कुणीही अडवणूक करणार नाही. त्यामुळेच मी तुमच्यासाठी हा मेडिकल विमा काढतीये. हे ऐकून चाळीतली माणसं खूप खुश होतात आणि सखीचं कौतुक करतात की खरंच सखी आपल्या भल्याचा किती विचार करतीये. तेव्हा मेडिकल ऑफिसर हा सुद्धा सखीचं कौतुक करतो. खरंच सखी मॅडम, तुम्ही राघव सरांचं काम पुढे नेताय.
राघव सुरांची सुद्धा हीच इच्छा होती की आपण साईतील लोकांचा मेडिकल विमा काढावा. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली, पण तुम्ही त्यांची ही इच्छा पूर्ण करताय. सानप काका म्हणतात, खरंच सखी खूप चांगली आहे, आपला किती विचार करते. दाभडे मावशी सुद्धा सखीचं कौतुक करते. चाळीतल्या सगळ्या बायका सखीचं कौतुक करतात की सखीचा कोणताही स्वार्थ नाहीये, तरी सुद्धा सखी आपल्यासाठी किती करतेय ती नेहमी आपला विचार करते. तर सखी म्हणते, खरंच मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करेल. हे ऐकून चाळीतल्या बायका विचारतात, तू आम्हाला का मिस करशील? तू ही चाळ कुठे सोडून जाणार आहे का? नाही ना, तू नेहमी आमच्याबरोबर याच चाळीत राहशील. तर सखी म्हणते, नाही नाही, मिस करील असं नव्हतं म्हणायचं, मिस करते असं म्हणायचं होतं, मी चुकून बोलून गेले. आणि मग मेडिकल ऑफिसर एक एक करून चाळीतल्या सगळ्या लोकांना सही करायला बोलवतो या पेपर्सवर. सगळी माणसं सह्या करायला येतात. तर सखी ही साईबाबांच्या फोटोसमोर जाते आणि हात जोडून म्हणते, साईबाबा खूप खूप धन्यवाद. मला या चाळीतील लोकांच्या उपकाराची परतफेड करायची होती. येथून जाण्याआधी या सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं काम करायचं होतं आणि तू माझी इच्छा पूर्ण केली. मी या लोकांचा मेडिकल विमा काढलाय, जो यांना खूप फायदेशीर ठरेल. असं म्हणून ती साईबाबांना नमस्कार करते. आणि तोपर्यंत चाळीतली सगळी माणसं या पेपर्सवर सह्या करत असतात, आपापले अंगठे देत असतात. परंतु सखीला माहीत नसतं की हा सगळा सरकारचा प्लॅन आहे आणि सरकार या मेडिकल विम्याच्या कागदांवर नाही, तर त्यांच्या चाळीच्या घरातील पेपर्सवर त्यांच्या सह्या घेतीये, त्यांचे अंगठे घेतीये. म्हणजे ही सगळी घरं चाळीतील लोकांनी चक्क सरकारच्या आणि सरकारच्या कंपनीच्या नावावर केली आहे असं या कागदपत्रांमध्ये लिहिलेलं असतं. पण सखीला याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि सखी मात्र साईबाबांचे आभार मानतीये की आज मी सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय. पण तिने या चाळीतील लोकांचा खूप मोठा विश्वासघात केलाय हे मात्र नक्की. तिने जाणून बुजून नाही केलंय, पण तिच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. 2 मोठे मोठे ट्विस्ट या मालिकेत आले आहेत. सगळ्यात पहिलं तर जे काही सरकार आणि आजीमध्ये झालं, राजलक्ष्मी किर्लोस्करमध्ये झालं, ते पाहायला खूप मजा आली. स्वप्नात का होईना, पण आजीने आपला बदला घेतला एवढं मात्र नक्की. आणि मग या दोघींमध्ये आता काय बोलणं होईल हे पाहायला सुद्धा खूपच मजा येणार आहे. जेव्हा सरकार ही राजलक्ष्मीला विचारेल की तुम्ही दाभडे मावशीला ओळखतात का? तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांचे 10 लाख रुपयांचं बिल का भरलं? मग आता आजी या प्रश्नाचं काय उत्तर देईल आणि सरकारला हे पटणार की तिचा संशय वाढणार हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल. आणि सखीने दुसऱ्यांचं भलं करण्याच्या नादात चाळीतील लोकांचं जे मोठं नुकसान करून ठेवलंय त्याचा खूप मोठा हिशेब तिला चुकता करावा लागणार आहे. पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये जेव्हा परशुराम आपल्या गुंडांना घेऊन चाळीत पोहोचेल आणि चाळीतील सगळ्यांना सांगणार की तुम्ही त्या मेडिकल विम्याच्या कागदावर नाही, तर तुमच्या घराच्या कागदांवर सह्या केल्या आहेत आणि तुमची घरं तुम्ही सरकारच्या नावावर केली आहेत, तेव्हा चाळीतील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. आणि मग चाळीतील माणसं सखीला दोष देऊ लागतील. सखी, तू तुझ्या आईसारखी आहेस, तू खोटाडी आहेस, तू आम्हाला फसवलंय, आमचा विश्वासघात केलाय. सखी खूप दुःखी होईल आणि म्हणेल, जर मी तुमचा विश्वासघात केला असता तर मी या चाळीत राहायला आलेच नसते, माझ्या आईचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलंच नसतं. त्यामुळे चाळीतील लोकांना समजणार की सखी ही चॅलेंज पूर्ण करण्यासाठी चाळीत राहायला आली आहे. आणि चाळीतील माणसं आणखीनच चिडतील आणि सखीला दोष देतील. सखी, तू खोटाडी आहे, आमच्या प्रेमासाठी नाही, तर तुझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तू येथे आली आहे. तू आमच्या भावनांचा, आमच्या प्रेमाचा फायदा करून घेतलाय, आम्हाला फसवलंय. त्यामुळे दाभडे मावशी सुद्धा सखीवर चिडणार आणि सरकार चांगलीच खुश होणार. म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.